जय जवान जय किसान। आज महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील बांधावरती काम करणारा, शेतामध्ये राबणारा शेतकरी मायबाप डोळा लावून बसला होता. त्या शेतकरी मायबापाला असं वाटत होतं की जो अमेरिकेसोबत ट्रेड डील सारखा करार झालेला आहे त्याच्यामधून महाराष्ट्रामधल्या प्रमुख उत्पादन असणाऱ्या सोयाबीन आणि कपाशी या उत्पादनाचे, या शेतमालाचे भाव संपूर्णपणे ट्रेड डील ज्या दिवशी झाली त्या दिवसापासून ढासळलेले आहेत. त्याला दिलासा मिळेल आणि शेतकऱ्यांना कुठली ना कुठली नवी आशा निर्माण होईल की जेणेकरून महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिलेलं आहे असं त्याला जाणवेल. परंतु तसं झालं नाही. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि कपाशी उत्पादक शेतकरी हे अडचणीत राहिलेला आहे. त्याचबरोबर सध्या परिस्थितीमध्ये जी काय इस्रायल आणि इराणचं युद्ध चालू आहे याच्यामध्ये केळी ही त्या ठिकाणी निर्यात बंद पडलेली आहे. तर त्या निर्यातीसाठी कुठली ना कुठली उपाययोजना महाराष्ट्र सरकार कळेल अर्थसंकल्पामध्ये अशी देखील शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु तशीही कुठली गोष्ट झालेली नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा महाराष्ट्र जवळपास जागतिक बाजारपेठेमध्ये सर्वात जास्त कांदा उत्पादन करणारा महाराष्ट्र आहे. त्या कांद्याचे भाव मागील अनेक महिन्यापासून सातत्याने ढासळत आहेत. आज अशी परिस्थिती आहे, एक बाटली जर घ्यायची म्हणलं पाण्याची तर तिची किंमत 20 रुपये आणि शेतकऱ्याचा कांदा मात्र 2 रुपये 5 रुपये किलोने जातोय. त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील कुठली ना कुठली त्या ठिकाणी मदत सरकार करेल, कुठलं तर आश्वासन त्याला मिळेल या अर्थसंकल्पामध्ये अशी अपेक्षा होती. परंतु तशीही कुठली गोष्ट झालेली नाही. मात्र या अर्थसंकल्पामध्ये अनेक मेट्रोच्या घोषणा या सरकारने केल्या. विकास कार्याला आमचा विरोध नाही. अनेक रोडची घोषणा त्या ठिकाणी सरकारने केलेली आहे. जरूर तुम्ही विकास करा, परंतु हा विकास करत असताना शेतकऱ्यांकडे, अन्नदात्याकडे, बळीराजाकडे प्रामुख्याने लक्ष द्या अशी आमची त्या ठिकाणी अपेक्षा होती. परंतु या सरकारने त्याचा अपेक्षा भंग केलेला आहे. कर्जमाफी जाहीर केली आहे सरकारनं, परंतु ही कर्जमाफी देईपर्यंत शेतकऱ्यांना त्याच्यावरती विश्वास नाही. कारण आतापर्यंत सरकारनं अनेक घोषणा केल्या, त्या कुठल्याही घोषणेला पूर्णपणे त्या ठिकाणी 100% सरकार हे त्यामध्ये उतरलेलं नाही. त्याच्यामुळं हे कर्जमाफीचं लबाडाचं अवतार आहे, हे जेवल्याशिवाय मात्र काही खरं नाही अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्याच्यामुळं हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार आहे असा समज नव्हे तर ठाम विश्वास या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा झालेला आहे. जय जवान जय किसान.